सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। आत्मषटकम किंवा निर्वाण षटकम यामध्ये 6 श्लोक आदि शंकराचार्यांनी लिहिले आहे. आणखीन याच्यामध्ये आत्म्याचंच वर्णन आहे म्हणून याचं नाव आहे आत्मषटकम. आणि आत्मज्ञानानेच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून निर्वाण षटकम. कारण निर्वाण म्हणजे मोक्ष, काल आपण पाहिलं. आता ही जी रचना आहे ही जे ध्यान करणारे साधक आहेत त्यांच्यासाठी फार मदत करणारी आहे. कारण याच्यामध्ये इतर काहीच वर्णन नाहीये, फक्त आत्म्याचंच वर्णन आहे. अनात्म्याचं वर्णन आहे, आत्म्याचं. अनात्मा आत्मा. अनात्मा म्हणजे नॉट सेल्फ, जे मी नाही. आत्मा म्हणजे जे मी आहे. दोनच इथे विषय आहे. आता जेव्हा आपण ध्यानाच्या संदर्भात बोलतो तर ध्यान म्हणजे नेमकं काय, आणि ध्यानामध्ये हे जे श्लोक हे कसे मदत करतील. ध्यानाची परिभाषा गुरुजींनी लिहिली आहे ध्यान स्वरूपम या पुस्तकामध्ये. फारच छान परिभाषा आहे. अर्धी ओळ आहे फक्त. स्वरूपस्य सहजम भानम ध्यानम उच्यते असं ते म्हणतात. स्वरूपस्य सहजम भानम, स्वरूपाचं सहज भान असणं त्याला म्हणतात ध्यान. स्वरूपाची आठवण सतत राहणे असं म्हणतात. सहज शब्द ते टाकलाय त्यांनी. सहज म्हणजे काही प्रयत्न नाही, काही त्याच्यामध्ये एफर्ट नाही, आयास प्रयास ज्याला म्हणतात ते नाही. सहज. जसं आपल्याला आपली जाणीव आहे की मी कोण आहे. पुरुष आहे, स्त्री आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वडील आहे. सहजम भानम. त्यासाठी रोज सकाळी बसावं नाही लागत की जरा आधी पाहून घेतो मी कोण आहे, इंजिनियर आहे की डॉक्टर आहे. असं करावं नाही लागत. 24 तास एफर्टलेसली आपल्याला जसं आपलं भाग आहे. पण आता हा जो आपला परिचय आहे किंवा ओळख आहे
ही व्यावहारिक ओळख आहे ना, खरी ओळख नाहीये. वेदांताप्रमाणे खरी ओळख नाही. तर स्वरूप म्हणजे स्वस्य रूप, आणि स्व इथे म्हणजे शरीर नाही. स्व म्हणजे खरा मी कोण आहे. त्यामुळे त्याचं रूप जर मला सतत त्याचं भान आहे तर मी सतत ध्यानामध्ये आहे 24 तास. म्हणून ते कबीरदासजी म्हणतात, साधो सहज समाधी भली. सहज समाधी, समाधीचे वेगवेगळे प्रकार आहे. आपण ते पाहू. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी, शब्दानुविद्ध समाधी, दृश्यानुविद्ध समाधी. शब्द जरा भारी आहे. भाव समाधी, जड समाधी आहे ना, असे अनेक समाधीचे प्रकार आहे. पण एक काय सहज समाधी, याच्यामध्ये काहीच करायचं नाही. यालाच म्हणतात की तो जो योगी आहे त्याला बसावं नाही लागत. म्हणून कबीर म्हणतात तिथे कबीरदासजी की आँख न मूंदो कान न रुंधो. तुम्ही ऐकलं असेल, मी आधी सांगितलेलं आहे. कान बंद करावे लागत नाही किंवा डोळे बंद करावे लागत नाही. सतत मला त्याची स्मृती आहे. म्हणून ते म्हणतात की मी मंदिरातही जात नाही. म्हणे तुम्ही काही प्रदक्षिणा वगैरे नाही करत. म्हणे मी फिरतो न बसतीच प्रदक्षिणा, जिथेही फिरत आहे ती. म्हणे तुम्ही साष्टांग नमस्कार, लोटांगण वगैरे नाही घालत. म्हणे मी झोपतो ना, झोपणं म्हणजे हे आपल्यासाठी नाही बरं का. हे सगळं सांगितलं तुम्ही. हा, जर सतत आपण त्या अवस्थेमध्ये असेल तर मग म्हणे तुम्ही नैवेद्य दाखवता का. म्हणे मी जेवतो ना, बस तोच नैवेद्य. आणि म्हणे तुम्ही काही सेवा काही करता का. तर म्हणे जे काही काम करत आहे ती सेवाच आहे. आता विशेष वेगळं काय करायचं आहे. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम है ना. रत्ने कल्पितमासनम हिमजलई. ते मानस पूजा शंकराचार्यांनी लिहिली. त्याच्याने तेच म्हणतात की जर सतत मला आठवण आहे देवाची तर जे मी करत आहे ती सेवा आहे. आपण काय करतो, 1 तास सेवा किंवा 1 तास परमार्थ, मग 23 तास संसार. एकदाची पूजा झाली की आता संसार सुरू. पण त्याचं असं नाही. तर याला काय म्हणू आपण, सहज अवस्था, सहज योग, सहज समाधी. म्हणून ते गुरुदेवांचं फार फेमस वाक्य आहे. चिन्मय मिशन मध्ये सगळे संत किंवा आचार्य म्हणतात की मेडिटेशन इज नॉट ए वर्ब, इट इज अ नाउन. फार प्रसिद्ध आहे. सगळेच आचार्य बहुतेक ध्यानाचं जेव्हा वर्ग घेतात तेव्हा की ध्यान ही एक अवस्था आहे, ध्यान एक क्रिया नाही आहे. ठीक आहे ना. वर्ब म्हणजे काय, क्रियापद, क्रिया, ऍक्शन. ध्यान एक अवस्था आहे. जसं मी मनुष्य आहे ही अवस्था आहे की क्रिया आहे. की क्रिया तर करत नाही मी. तर म्हणे खरं ध्यान हे आहे. अच्छा, आता या अवस्थेमध्ये जर आपल्याला पोहोचायचं असेल तर ते म्हणतात ध्यानाभ्यास करा. एक आहे ध्यान आणि एक आहे ध्यानाभ्यास. वेदांत बोध तुम्ही ऐकलंय का. वेदांत बोध त्याच्यामध्ये वर्णन झालेलं आहे. म्हणजे तर ध्यानाभ्यास क्रिया आहे, प्रॅक्टिस ऑफ मेडिटेशन. तर प्रॅक्टिस म्हणते काय, बसायचं, डोळे बंद करायचे, मग मनाला बघायचं, विचार प्रवाह जो आहे होत आहे, मी त्याचा साक्षी आहे. आता हे आपल्याला काय करावं लागतं. म्हणतात ध्यानाभ्यास करावा लागतं आणि ध्यान लागतं. फरक आहे. जसं आपल्याला झोपेमध्ये आपण जातो, झोपेच्या आधी सगळी क्रिया करतो, बिछाना ठीक करतो, गुड नाईट लावतो,
पंखा लावतो, ठीक आहे. झोपेचा काय अभ्यास आहे, आणि मी असं प्रयत्न करतो, आता मला झोप येत आहे, झोप येत आहे. पण एकदा झोप लागली की मग तिथे काही उरत नाही. झोपेसाठी सगळे प्रयत्न आहे, पण एकदा झोपेमध्ये गेल्यावर मग सगळे प्रयत्न करतात. त्याला त्या एक मुलाने त्या आईला उठवलं, ऐका, अरे झोपेची गोळी घ्यायची राहिली. आता गोळी शिवाय जर झोप येत आहे तर मग काय करायचं. त्याचप्रमाणे ध्यानाचा अभ्यास मी करत आहे रोज हळूहळू, आणि मग काय पूर्णपणे मी जेव्हा विसरून जातो आपल्याला, फक्त स्वरूपच तिथे राहतं, ती अवस्था आहे ध्यानावस्था. गुरुदेव म्हणायचे इंग्रजीमध्ये, एक आहे कॉन्टम्प्लेशन आणि एक आहे मेडिटेशन. हे कॉन्टम्प्लेशन, निधिध्यासन ज्याला आपण म्हणतो, निधिध्यासन म्हणजे हेच अभ्यास. आपण म्हणतो ध्यान धारणा, सोप्या भाषेत म्हणतो, निधिध्यासन. आणि हा जो ध्यानाभ्यास आहे निश्चितच सूक्ष्म साधना आहे. म्हणून विवेक चूडामणीमध्ये म्हणतात शंकराचार्य, श्रवणापेक्षा मनन 100 कोटी का 100 पटीने श्रेष्ठ आहे. आणि मननात निधिध्यासन, निधिध्यासनात निर्विकल्प. श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ, मननापेक्षा निधिध्यासन श्रेष्ठ, आणि निधिध्यासनपेक्षा निर्विकल्प, ही जी अवस्था जी मी सांगितली. तर असे टप्पे आहे. तर ध्यानाभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणूनच हे जे श्लोक आहे, हे श्लोक त्या ध्यानाभ्यासामध्ये काय मदत करतात, हेल्प करतात. आलंबन, आधार घेऊन आपण ध्यान करू शकतो. महर्षी पतंजलींनी सुद्धा ध्यानाची काय परिभाषा दिली, तर ते म्हणतात, तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. तत्र म्हणजे त्या अवस्थेमध्ये, म्हणजे तिथे ध्यान म्हणजे ध्यानाभ्यास मध्ये काय करायचंय तर म्हणे, प्रत्यय म्हणजे वृत्ती, विचार. एकतानता, एकतानता म्हणजे जिथे खंड न पडता सतत ब्रह्मतत्वाचा विचार प्रवाहमान आहे, त्याला म्हणतात ध्यान. एकतानता. जसं तुम्ही उपदेशसारामध्ये ऐकलंय, एक उदाहरण दिलंय रमण महर्षींनी, 2 उदाहरणं दिले. आज्य धारया स्रोतसा समम, पुढे म्हणा है ना, तर 2 आहे ना. आज्य धारया स्रोतसा, आज्य म्हणजे तूप, तुपाची अशी धार, किंवा स्रोतसा समम, स्रोत म्हणजे नदी, नदीच्या पाण्याचा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये काही खंड नाहीये. आणि त्याचप्रमाणे जर वृत्तीधारा आपली जर वाहत आहे, अहम ब्रह्म, अहम सच्चिदानंद, अहम निर्विकार, तर म्हणे ध्यान आहे. म्हणजे तिथे काय सजातीय वृत्तिक प्रवाह असला पाहिजे. हा शब्द तो ओळखीचा आहे तुमच्या, सजातीय वृत्तिक प्रवाह. सजातीय म्हणजे एकच जातीची वृत्ती. आता एकच जाती, इथे जाती म्हणजे विषय. विजातीय म्हणजे दुसरा विषय. आता जर मी घराबद्दल चिंतन करत आहे तर आपण घराबद्दल सजातीय चिंतन होतं की नाही आपलं. पैशाबद्दल सजातीय वृत्ती प्रवाह. म्हणून असं कुठे तुम्ही वाचलं नाही की सकाळी उठून काय तुम्ही ध्यान करा, दुकान मकान, कारण ते सहज होत आहे. पण काय देवाचं नाव घ्या असं जरूर म्हणतात. प्रभाते मनी राम चिंतित, प्रभाते मनी पैसा चिंतित जावा, असं तर कारण
सहजम भानम आहे. तर सजातीय वृत्ती प्रवाह बनवण्याचा जो प्रयत्न आहे त्यालाच आपण काय म्हणू, ध्यानाभ्यास. आता एकच विषय आहे आत्मा 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 किंवा ब्रह्म. तर इथे हे जे शब्द दिलेले आहे, हे शब्द तिकडेच काय करतात, संकेत करतात. म्हणून या शब्दांच्या मदतीने स्वतःवर ध्यान टिकवण्याचा प्रयत्न. याला दृग्दृश्य विवेकामध्ये शब्दानुविद्ध समाधी म्हटलंय. सांगितलं ना. तर शब्दाला काय म्हणतात, मनाला बांधणे शब्द, आणि मग शब्दाच्या मदतीने मनाला आत्म्याकडे वळवणे. अनुविद्ध म्हणजे यू जॉईन, यू टेक हेल्प ऑफ वर्ड. शब्द अनुविद्ध. तर जेव्हा आपण हे श्लोक म्हणतो तेव्हा जगाचा काही विषय आपल्या लक्षात येतो का किंवा ध्यानात येतो का? मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम, जगाचा काही विषय नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवो. सगळे शब्द तिकडेच जातात. जसं म्हणतात ना, ऑल रोड लीड्स टू, काय म्हणतात, रोम. किंवा सगळ्या नद्या कुठे जातात, समुद्राकडे. त्याचे सगळे शब्द कुठे जात आहे, आत्म्याकडे. तर काल आपण पाहिलं की निषेध केला इथे की अंतःकरणाचं ध्यान तुम्ही करू नका. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम, कारण ते मी नाहीच. अंतःकरणाचा निषेध. मग बहिर्करणाचा निषेध, ज्ञानेंद्रिय. त्यानंतर स्थूल शरीराचा निषेध. तिसरी जी ओळ आहे ना, न च व्योम भूमीर न तेजो न वायू. आता हे जे शरीर आहे हे या पंचतत्वापासूनच उत्पन्न झालेलं आहे. पंचतत्व नाही म्हणजे स्थूल शरीर नाही. स्थूल शरीर हे काय, आयतन म्हटलेलं. आयतन म्हणजे घर आहे. जसं घर आहे, घरामध्ये आपण राहतो त्याप्रमाणे शरीरामध्ये जीव राहतो. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. आता पण इथे काय, ज्ञानी माणसाला तर माहित आहे की हे शरीर घर आहे आणि मी त्याकडून वेगळा आहे. पण अज्ञानी या घरालाच मी मानत आहे. आपल्याला कधी असा भ्रम होतो का घरच मी आहे, असं तर होत नाही. पण हा हे जरूर आहे की घरामध्ये काही बिघाड झाला तर असं वाटतं माझ्यामध्ये बिघाड झाला. म्हणजे थोडं असं काहीतरी वाटतं ना. घर जर चांगलं दिसेल तर मला बरं वाटतं. म्हणजे घराचा प्रभाव आपल्यावर होतो. त्याचप्रमाणे शरीराचे जे सुखदुःख आहे त्याचा प्रभाव माझ्यावर होत असतो. याला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, धर्माध्यास. शब्द ऐकलाय का, धर्माध्यास. अध्यास म्हणजे आरोपित करणे. एका वस्तूचे गुणधर्म दुसऱ्या वस्तूवर जेव्हा आरोपित केले जातात त्याला म्हणतात अध्यास. धर्माचा अध्यास. पाणी आहे, पाण्यामध्ये काही रंग नाही, कलरलेस आहे. पण त्यामध्ये रंग काही टाकला आपण तर त्या रंगाचा आरोप पाण्यावर होतो. आपण काय म्हणतो, लाल पाणी, हिरवं पाणी, मातकट पाणी. आता पाण्याचाच रंग नाहीये पण आरोप झाला ना. आता प्रसिद्ध उदाहरण म्हणजे आपलं ते दोरी. आणि स्वामी अखंडानंद महाराज फार मोठे झाले. ते म्हणाले की रज्जू सर्प हे जे उदाहरण आहे हे ब्रह्मसूत्र आणि सगळ्या ग्रंथामध्ये, मोठमोठ्या ग्रंथामध्ये सुद्धा आहे. तिथपर्यंत आहे, असं नाही की सुरुवातीच्या ग्रंथामध्ये. आणि इट इज सो परफेक्ट. त्याचे अनेक बाजू आहेत. त्याच्या तुम्ही दुसरे किती उदाहरण द्या. आता गुरुजी म्हणतात की भारतामध्ये तर ठीक आहे, दोरी आहे आणि दोरीवर साप, कारण कुठेही दोरी पडलेली दिसते, कचरा आहे ना आपल्याकडे. पण म्हणे अमेरिकेमध्ये हे उदाहरण त्यांना कळतच नाही, कारण दोरीचा तुकडा कुठे पडला तर म्हणजे
लक्षातच. पण तिथे दुसरा बेल्ट पडलेला. आता बेल्ट वर ते मजा नाही येत. तू काहीतरी दुसरं जर तुम्ही. तर दोरीवर सर्पाचा आरोप. सर्पाचे गुणधर्म, सापाचे गुणधर्म कशावर आरोपित केले? दोरीवर. याला अध्यास म्हणतात. आता अध्यासही दोन प्रकारचे ऐकले असतील बहुतेक. धर्माध्यास आणि धर्मी अध्यास. धर्माध्यास म्हणजे दोन वस्तू जवळ आहे आणि एकाचे धर्म दुसऱ्यावर आरोपित केले. ठीक आहे. त्याचं उदाहरण म्हणजे शिवाची पिंडी आहे, त्याच्यावर आपण फूल ठेवतो, तर त्याला धर्माध्यास म्हणू. फुलाचा जो रंग आहे तो त्या पिंडीवर आरोपित. इथे दोन वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला दिसत आहे. लक्षात येऊ नये का? धर्माध्यास मध्ये काय, दोन वेगवेगळ्या वस्तू आहे. काही गुण एका वस्तूचे दुसऱ्यावर आरोपित केले. अध्यास शब्द अर्थ आधी आस. आधी आस इज इक्वल टू अध्यास. आधी म्हणजे वर आणि आस म्हणजे बसणे किंवा ठेवणे. एकावर दुसरी जी वस्तू आहे त्याचे गुणधर्म आपण ठेवतो, त्याला म्हणतात अध्यास. तर आता इथे काय झालेलं आहे, शरीराचे गुणधर्म आपण आत्म्यावर आरोपित केले. आता मी काय आजारी आहे किंवा मला आज काय वाटत आहे, म्हणजे मी आज कमजोर म्हणजे काय, कमकुवत म्हणतात, असा अनुभव होत आहे. आता आत्म्यामध्ये नाही, पण ते धर्म त्याच्यावर आरोपित केले, तर याला म्हणू धर्माध्यास. आणि धर्मीध्यास म्हणजे काय, तर म्हणे तिथे दोन वेगवेगळ्या वस्तू दिसतच नाही. लक्षात येऊ नाही. म्हणजे आता मी शरीर आहे, म्हणजे मी शरीराचे गुणधर्म आरोपित नाही केले, पूर्ण शरीरालाच मी आत्म्यावर ठेवून दिलं. तर मी आत्मा हे विसरूनच गेलो. मी मनुष्य आहे. फरक कळतोय का? एकामध्ये शरीराचे गुणधर्म, मी सुंदर आहे, धर्माध्यास आहे, कारण सुंदर कोण आहे, शरीर आहे. पण मी मनुष्य आहे, तर आता याच्यामध्ये काय, आत्मा म्हणजे मी विसरूनच गेलो. धर्मी कोण आहे, मनुष्यच धर्मी आहे, त्याचा आरोप आत्म्यावर. मनुष्य काही गुण नाहीये ना. मनुष्य इज अ थिंग, अ बीइंग. तसं दोरी आणि साप, आता तिथे दोरीचा पत्ताच नाहीये, तर काय तिथे धर्मीध्यास. आता शिवाची पिंडी आणखीन फूल, त्याच्यामध्ये शिवाची पिंडी मला दिसत आहे. लक्षात आहे, दिसत आहे. म्हणजे फुलामुळे शिवाची पिंडी दिसतच नाही किंवा तिचा भास होत नाही असं नाहीये. पण शिवाची पिंडीमध्ये काय रंग आरोपित केलेला आहे. तर तिथे म्हणजे असं नाही झालं की नुसतं फुलच फुल दिसत आहे. असा बारीक थोडा फरक आहे. आता आपल्या जीवनामध्ये दोन्ही झालेले आहे, धर्माध्यास, धर्मीध्यास. इंद्रियांचे गुणधर्म मी स्वतःवर आरोपित केले किंवा शरीराचे, मनाचे, किंवा मी मला हेच समजत आहे की मी शरीरच आहे, मी मनच आहे. तर इथे दोघांचा निषेध केला. ते म्हणतात हे दोन्हीच तुम्ही नाही. आणि विवेक चुडामणी ते सुद्धा शंकराचार्य म्हणतात अध्यास निरस्तव्य. अध्यासाचं काय केला पाहिजे, निराश म्हणजे त्याला बाजूला केलं पाहिजे. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचीयते असं म्हणतात. प्रपंचते, आपण सगळं काय अध्यारोपित केलेलं आहे. मी अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. त्याचा अपवाद करणे म्हणजेच काय, ही वेदांताची साधना आहे. नुसतं बाजूला करणं बस. नवीन काही आपल्याला आणायचं नाहीये. लकीली काय सुदैवाने आपल्याकडे ती वस्तू आहेच जी आपल्याला मिळवायची, फक्त त्याच्यावर आलेलं आवरण बाजूला करायचं. तर इथे म्हणून म्हणतात नाहम.
अच्छा, जर मी हे नाही तर मग माझं स्वरूप काय आहे? तर म्हणे चिदानंद रूपस शिवोहम शिव. आता स्वरूप कशाला म्हणतात? स्वरूप म्हणजे एक अशी गोष्ट किंवा अशी वस्तू जी मला कुठून आणायची नाहीये. तुम्ही बहुतेक ती परिभाषा ऐकली असेल, अहेयम अनुपादेयम. हे शब्द ऐकले का? अहेयम अनुपादेयम. हेय म्हणजे काय? त्याज्य. फार छान परिभाषा आहे. हेय म्हणजे त्याज्य, जे आपण सोडतो, जे सोडू शकतो. ठीक आहे. तर अहेयम म्हणजे ज्याचा त्याग होऊ नाही शकत. लक्ष देऊ का? ज्याचा त्याग होऊ शकत नाही त्याला म्हणू आपण अहेयम. आता जरा विचार करा, आपल्याकडे अशी कोणची वस्तू आहे ज्याचा त्याग होऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, कधी आहे कधी नाही. आणि अशी कोणची वस्तू आहे ज्याच्यामध्ये हे शक्य आहे? तर स्वतःकडे जर आपण बघितलं, आपण आपल्या मनाला जर पाहिलं तर मन काय? आपण झोपेमध्ये मन आपण सोडून देतो, लीनच होऊन जातो. वृत्ती जे आहे ना, वृत्ती किंवा विचार, त्यांचा त्याग होत राहतो. होतो की नाही? विचार आला होता सत्संगामध्ये जाईन, पण आता मी त्याग केला विचारांचा, म्हणून टीव्ही पाहत आहे मालिका. तर आता विचाराचा मी त्याग करू शकतो, शरीराचा आपण त्याग करतोच. सोडायची इच्छा नसते, पण जबरदस्ती जावं लागतं. तर हेयम आहे. पण स्वतःचे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व अहेयम आहे. लक्षात घ्या. चैतन्य किंवा अस्तित्व, त्याचा त्याग कधीच होत नाही, त्याग करू शकत नाही. मी माझा त्याग करू शकतो का? मी माझा त्याग करत आहे, तर मग त्याग करणारा कोण आहे? कळत आहे का? मी जिथे सांगत आहे तिथे पहा. म्हणजे अहम, मीचा त्याग करू शकत नाही. मी म्हणजे अभिमान किंवा इगो नाही. मी म्हणजे ही जाणीव अहेयम आहे. म्हणून माझं खरं स्वरूप आत्माच आहे, अहेयम. हे बा, आपल्या सवयी आपण सोडतो आहे की नाही? सवयी आहे, मनाचा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये फरक बदल होत राहतो. सगळं काही हेयम आहे. अच्छा, तर जे अहेयम आहे त्याला आपण म्हणू आत्मा. आणि अनुपादेयम. अनुपादेय, उपादेय म्हणजे ग्राह्य, जे ग्रहण करायचं. अनुपादेय म्हणजे जे ग्रहण करण्याची ज्याची काही गरज नाही, विच इज ऑलरेडी विथ अस. तर आता आपण उदाहरण देतो. साखरेमध्ये जो गोडवा आहे त्याच्यामध्ये दोन्ही लागू होतात, अहेयमन अनुपादेयम. शब्द जरा बोला तर. अनुपादेय. उपादेय म्हणजे घेणं, अनुपादेय म्हणजे घ्यायचं नाही, ग्राह्य नाही, अग्राह्य. तर आता साखरेमधील जो गोडवा आहे तो त्याज्य आहे का? म्हणजे साखर कधी गोडवा सोडते का? तुम्ही तिखटामध्ये सुद्धा जरी टाकली साखर तरी तिखट गोड होईल. असं नाही की आता काय दुस्संग तिखटाचा संघ मिळाला म्हणून आता साखर म्हणाले मी सुद्धा तिखट झाली. तर अहेयम आहे. आणि त्याचप्रमाणे साखरेला गोडवा कुठून आणायचा नाहीये, त्याला काय म्हणू? अनुपादेय. म्हणून साखरेचा स्वभाव किंवा स्वरूप काय झालं? गोडपणा. त्याचप्रमाणे इथे जे म्हणतात चिदानंद रूपस शिवोहम, तर हे काय? माझं स्वरूप आहे, स्वभाव आहे, अहेयम अनुपादेय. म्हणजे सच्चित हे मला कुठून आणायचं नाहीये आणि मी याचा त्यागही करू शकत नाही. अनंत सिद्ध. मी आहे आणि मी नेहमीच राहणार आहे.
म्हणून ते म्हणतात की याचंच तुम्ही ध्यान करा. अच्छा, जर हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्ही भावना करा, ब्रह्म भावना. विवेक चूडामणीमध्ये आलेले की श्लोक, ब्रह्मतत्वमसि भावय आत्मनी. तिथे सुद्धा किती 10-12 श्लोक आहे आणि परत तिथे वर्णन आहे. असंच अगदी असंच आहे. जाती नीती कुल गोत्र दूरगम नाम रूप गुण दोष वर्जितम देश काल विषयाति वर्तियत ब्रह्मतत्वमसि भावयात्मनी. तिथे सुद्धा ते निषेध केला आहे की तुम्ही जाती वगैरे नाही, आत्म्यामध्ये काही जाती नाही, जातपात नाही, आत्म्यामध्ये काही भांडण नाही, दंगल वगैरे नाही. मुगल पठानन संयदन सिकवा अमर देसवा. तर जाती नीती कुल, आत्म्याचं काही कुल नाही, गोत्र नाहीये. तर तिथे म्हणतात तुम्ही अशी भावना करा 10 मिनिटं की मी या सगळ्यापासून वेगळा आहे. ब्रह्मतत्वमसि भावय. भावय म्हणजे तुम्ही अशी भावना करा. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आहे, भावना करा. चला, एक आहे भावना, एक आहे ज्ञान. फरक आहे ना दोघांमध्ये. भावना म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये काय आहे, प्रयत्न आहे, कृत्रिमता आहे. कृत्रिमता म्हणून काय म्हणजे मला असं वाटत तर नाही मी असं आहे, पण आता तुम्ही म्हणत आहात म्हणून मी मानतो. मानणे म्हणजे काय, मानणं म्हणजे भावना आणि जाणणे म्हणजे ज्ञान. तर इथे म्हणतात की तसं ज्ञानाचं हे सगळं वर्णन आहे. सिद्ध माणसासाठी ज्ञान, पण साधक जो आहे तो त्यांनी काय हे ऐकून अशी भावना करा की मी चिदानंद रूप आहे. कमीत कमी 2 मिनिटं तर करू शकता. आणि बा आपण आपल्याबद्दल काही ना काही विचार करतच राहतो. तो हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. मी आनंद रूप आहे, मी असा आहे तसा आहे, मी दुःखी आहे, मी डिप्रेस आहे, हे म्हणण्यापेक्षा हे चांगलं आहे ना. मी सर्व व्यापक आहे, मी असा आहे. ते स्वामीजी छान म्हणतात की जेव्हा तुम्ही एक मानस पूजेचं विधान आहे, जर तुमच्याकडे काही सामग्री नाहीये, साहित्य नाहीये, तर काय मानस, तर मनाने खूप अर्पित करा तुम्ही देवाला. सोन्याचं सिंहासन देत आहे, मंडपम समर्पया, दक्षिणा खूप द्या, 10 कोटी समर्पया, मनाने द्यायला. पण आपल्या मनाला सवय नसती तर त्याच्यावर सुद्धा ₹1.25 दक्षिणा समर्पया. तर भावनाच करायची तर चांगली भावना करा ना. तर म्हणून इथे याचा अर्थ असाही होतो, चिदानंद रूप शिवोहम शिव. मग म्हणतात नच प्राण संज्ञो न वै पंचवायू. आता आपलं लक्ष पूर्ण प्राणामध्ये. आता जे योगिक लोक होतात, योगिक साधना, योग मार्गवाले, त्यांचं लक्ष कुठे सगळ्यात जास्त, प्राण. प्राणायाम करतात, प्राण निरोध, प्राणांचं नियमन, प्राणशक्ती वाढवतात, प्राणिक हिलिंग वगैरे काही काही आहे ना बरेच आजकाल. तर त्यांचा जोर त्याच्यावर. पण इथे काय म्हणतात, ठीक आहे प्राण एक घटक आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचं, पण प्राण तुम्ही नाहीये, एवढं लक्षात. प्राण एक वस्तू आहे, म्हणूनच आपल्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात, प्राणी. प्राणन क्रिया जो करतो त्याला म्हणतात प्राणी. प्राणचा आहे, पण माझं स्वरूप नाही. आता पहा, स्वरूपाचं मी काय सांगितलं, आहे यम अनुपादे. तर प्राण येतात जातात, तर प्राण मी कसं असेल. आणि नवा सप्त धातुर नवा पंचकोश. सप्त धातू है ना, अस्थि, रक्त, काय काय आणखी चर्म, म्हणजे काय, हा आयुर्वेद वाले सांगते.
मला हिंदीमध्ये त्याचे नाव माहिती, पण अस्थि, मांस, मज्जा, नाडी, नस असं काही मेद, हा मेद, चर्म, त्वक, वरचं एक कातळ आणि खालचं असं काहीतरी आहे ना, चर्म आणि त्वक. काय जरा सांगा बरं. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हा, हे सप्त आहे की जास्त आहे? 7च आहे ना. नवा सप्त धातू. आणि या धातूच्या इम्बॅलन्समुळेच आपण काय आजारी पडतो, डेफिशियन्सी वगैरे होत असते की नाही, कमी जास्त प्रमाण होतात. आता हे परत शरीराचाच धर्म आहे, तर काय आपण ते बॅलन्स करत राहतो. पण इथे म्हणतात की आत्म्याचे हे धर्म नाही. आत्म्यामध्ये काही 5, 6, 7 घटक नाही. आत्मा एक आहे, एकमेवाद्वितीयम आहे. आणि परत हे सप्तधातू म्हणजे जड आहे, तर हे मी नाहीये. नवा पंचकोश, पंचकोश सुद्धा मी नाही. पंचकोशाचं वर्णन तुम्हाला जर ऐकायचं असेल तर चिन्मय मिशन नाशिक YouTube चॅनल पहा. त्याच्यामध्ये एक पूर्ण अध्याय, एक पूर्ण म्हणजे पंचदशी मधील 5 कोशाचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. हे बा, आपलं जर व्यक्तिमत्व आपल्याला चांगलं करायचं असेल तर पंचकोशाला चांगलं केलं पाहिजे. एक आहे पारमार्थिक, म्हणजे व्यक्तिमत्वाच्या पलीकडे जायचं असेल तर आत्मा आहे. पण जर मला एक छान एक पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर या 5 कोशांना खूप डेव्हलप करा, त्याला सजवा. अन्नमय पासून, अन्नमय तर करतोच मी, सजवतोच सगळे. पण मग प्राणमय, आता प्राणमय कोशाला सजवणे म्हणजे काय, नीट अन्न जेवण वगैरे घेणे, आणखीन एक्सरसाइज व्यायाम करणे, प्राणायाम वगैरे करणे, तर त्यांनी प्राणमय कोश चांगला होईल. मनोमय कोश, चांगल्या भावना, सद्गुण, ज्याच्याकडे सद्गुण भरलेले म्हणजे त्याचा मनोमय कोश चांगला आहे. आणखीन ज्याचे विचार सूक्ष्म आहे, विचार शुद्ध आहे, विज्ञानमय आहे. आणि आनंदमय कोश म्हणजे काय माहिती आहे, ज्याचे संस्कार चांगले आहे, वासना चांगल्या आहे. ऍक्च्युअली डीपेस्ट, सगळ्यात सखोल जो कोश आहे तो कोणता, आनंदमय कोश आहे. आनंदमय कोशामध्ये जर आपण बदल केला तर खरा बदल आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये. आता ते तुम्ही पहा, आणखी त्याच्यात सगळं आलेलं आहे. तर असे हे 5 कोश आहे. पण परत इथे ते म्हणतात ठीक आहे, 5 कोश परमसत्य नाहीये. नवा पंचकोश, आपण या कोशामध्येच भरकडत फिरत असतो. कोशालाच आपण सुंदर करत असतो, सजवत असतो. जर आपण लक्ष दिलं तर ते होईल, नाही तर ते सुद्धा होत नाही. तर नवा पंचकोश, नवाक पाणी पादव न चोपस्त पाळी, या 5 कर्मेंद्रिय आहेत. तर कर्मेंद्रियांचा इथे निषेध केला आहे. वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थित. तर इंद्रिय म्हणजे मी काल सांगितलं साधन आहे, करण आहे, आणि मी यांचा उपयोग करणार आहे, मी करता आहे. तर मी हे होऊ शकत नाही. मग मी कोण आहे तर म्हणे चिदानंद रूप शिवोहम शिव. परत ते. अच्छा, आता 3ऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात, न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूप शिवोहम शिवो. न मे द्वेष रागव, म्हणजे माझ्यामध्ये काही रागद्वेष नाहीये असं शंकराचार्य म्हणत आहे. पण आता जो साधक आहे तो म्हणतोय भरपूर आहे. आता इथे मे म्हणजे मी, आणि मी म्हणजे परत आत्मा. मनामध्ये तर खूप आहे रागद्वेष. आता इथे हे जे 6-7 नाव दिले,
द्वेष, राग, लोभ, मोह, मद, मात्सर्य. कारण म्हणजे हे सगळे विकार आहेत. तर विकारित्वात न अहम, हे विकार असल्या कारणाने मी नाही, कारण मी अविकारी आहे. तर एकच शब्द आहे विकार. जे नकारात्मक वृत्ती, नकारात्मक किंवा जी संसाराकडे नेणारी वृत्ती आहे, बंधनकारी वृत्ती, त्याला काय म्हणू आपण? विकार. पण ज्याच्यामुळे आपली प्रवृत्ती आत्म्याकडे होते, त्या वृत्ती किंवा त्या विचारांना आपण संस्कार म्हणतो. आहे ना, संस्कार आणि विकार. संस्कार म्हटल्याबरोबर एकदम चांगली इमेज, प्रतिभा आपल्यासमोर, हा संस्कारी पुरुष आहे असं. तर इथे उलट आहे, विकार. अच्छा, विकार मी नाहीये तर मी संस्कार सुद्धा नाही. कारण शेवटी दोन्ही काय? विचारच आहे, वृत्तीच आहे, भावनाच आहे. तर द्वेष, राग मी नाही. आता हे रागद्वेष इंग्रजीमध्ये काय? लाईक्स अँड डिसलाईक. आणि आजकाल हे लाईक डिसलाईक एवढे वाढले आहे प्रत्येक बाब. म्हणजे साधा मेसेज जर तुम्ही लाईक नाही केला, समोरचा माणूस डिसलाईक करतो. लाईक करा, लाईक करा सगळेजण म्हणतात. सारखं लाईक डिसलाईक सुरू असतं, अंगठावर किंवा खाली ना त्याच्यावर. पण खरं म्हणजे एकदम सगळं मनाचं काय बॅलन्स सगळं बिघडतं. रागद्वेष नसायला पाहिजे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे की रागद्वेष हे दे आर हायवे रॉबर्स, तयोर्न वशम आगच्छे तौ यस्य परिपंथीनौ. चोर आहे, लुटेरे, लुटणार आहे, लुटारू. मनाची जी शांती आहे त्याला ते लुटून. अच्छा, हे रागद्वेष कुठे राहतात? म्हणजे त्यांचं ठिकाण काय आहे ते वर्णन केलेलं आहे. इंद्रियस्य इंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ. व्यवस्थित आहे, छान बसले आहे. कुठे? इंद्रियांच्या अर्थांमध्ये आणि इंद्रियांमध्ये. दोन इंद्रियांचे विषय आहे, त्याला इंद्रियार्थ म्हणतात. म्हणून पहा, कोणतेही विषय आपल्या समोर आले की लगेच आपण काय म्हणतो? हे मला आवडतं, हे मला आवडत नाही. खाण्यापिण्याचे पदार्थ असो, कपडे असो, काही रंग असो, XYZ कोणी व्यक्ती असो, ती व्यक्ती आवडते, ती आवडत नाही. काही काम असेल, हे काम आवडतं, हे आवडत नाही. ते अखंडानंद महाराज म्हणतात की पूर्ण जगाला तुम्ही काय केलंय? 2 विभागात त्याची वाटणी केली. रागद्वेष. समदृष्टी नाहीये, विषम दृष्टी आहे. आत्मा कसा आहे? सम आहे. जर खूप रागद्वेष तुम्ही ठेवले आणि मग तुम्ही म्हणाल की मला आत्मज्ञान होत नाही, हे तर म्हणे होणारच नाही कधी. कारण आत्म्यामध्ये रागद्वेष नाहीये. मनामध्ये रागद्वेष ठेवले तर मन नेहमीच असंतुलित राहिले, अनियंत्रित राहिले, आणखीन मलिन राहिले. तर इंद्रियांचे विषय इंद्रियांमध्ये. आणखी तिथे म्हणतात बुद्धी आणि मन, इथे सुद्धा रागद्वेष आहे, बसलेले आहे की नाही? आपल्या मनामध्ये आहे की हे मला आवडतं, हे आवडत नाही. ती वस्तू समोर आल्यावर लगेच आपण प्रकट करतो, व्यक्त करतो. अस्य अधिष्ठान उच्यते. तर इथे म्हणतात की आत्म्या याच्या पलीकडे आहे, रागद्वेषाच्या पलीकडे जो आहे त्याच्याकडे तुम्ही बघा. अच्छा, लोभ मोह सुद्धा हे सगळे विकारच आहे. मद म्हणजे काय? अभिमान, प्राईड, गर्व. आणि मात्सर्य, मात्सर्य भाव, मत्सराचा जो भाव आहे त्याला म्हणतात मात्सर्य. भाववाचक संज्ञा आहे. आणि मत्सर म्हणजे तुम्हाला आधी सांगितलं असेल मी कधी, मत्सर म्हणजे काय? त्याचा अर्थ मराठीमध्ये द्वेष. पण द्वेष तिथे आलेला आहे. ईर्ष्या, जेलसी. ईर्ष्या म्हणजे पहिली पायरी, दुसरी पायरी द्वेष. म्हणजे असं त्याच्याही खाली मत्सर. मत्सर म्हणजे असं आहे, संस्कृतमध्ये त्याला म्हणतात मत्तः सरति इति मत्सर. ते सांगितलंय मी कधी. मत्तः सरति
माझ्यापेक्षा हा पुढे जात आहे आणि ते मला मुळीच पटत नाही, तेव्हा मनामध्ये जी वृत्ती येते त्याला म्हणतात मत्सर. हा मत्सर सुरुवातीला अगदी असा अगदी काय एका थेंबाप्रमाणे, पण ते हळूहळू काय वाढत जातं. त्याला ते बरं वाटत नाही की हा का याची प्रगती होत आहे. मग त्या मत्सराचा दुसरा रूप म्हणजे ईर्ष्या. मत्सराने पहिला वर्ग पहिली इयत्ता पास केली. मग आता ईर्ष्या. आणि ईर्ष्या म्हणजे काय? परोत्कर्षण दृष्ट्वा संजात कोपः असं कितीतरी परिभाषा आहे. म्हणजे दुसऱ्याची तेच प्रगती पाहून मनामध्ये संताप येणं, ताप येणं, त्याला म्हणतात ईर्ष्या. आणि मग ईर्ष्याचं आणखीन वाढलेलं रूप म्हणजे द्वेष. द्वेष म्हणजे आता त्याला त्याचं नाव ऐकायला नको, नाव सुद्धा त्याला सहन होत नाही. सकाळी सकाळी कोणाचं नाव घेतलं, माझा मूड खराब झाला. द्वेष म्हणजे अगदी पाहण्याची इच्छा नाही, त्याच्याबद्दल ऐकण्याची इच्छा. आणि द्वेष जेव्हा वाढतो तेव्हा मग हिंसा. आणि हिंसा आधी वाचिक हिंसा, मग आधी मानसिक, वाचिक, कायिक. तर इथे म्हणतात की पहा, आत्म्यामध्ये काहीच नाही, आत्म्यामध्ये शांतीच शांती. तिथे काय मत्सर? आत्म्यामध्ये राहून कोणी मत्सर करूच शकत नाही, कारण सगळेच आत्मा आहे. म्हणून गीतेमध्ये काय म्हटलेलं? अद्वेष्टा सर्वभूतानां, आहे की नाही? मैत्र करुणा एवच. कोणत्या अध्यायात आहे? 12व्या अध्यायात. अद्वेष्टा, द्वेषच नाही, कारण तो आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुनम सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मत. आत्मदृष्टीने तो सगळ्यांकडे बघतो, तर मग तिथे रागद्वेष कुठून येते? जेव्हा आपण लोकांचे गुणदोष बघतो तेव्हा रागद्वेष येतात. लक्षात, गुण बघितले की राग होईल. राग म्हणजे मराठीचा राग नाही, आसक्ती, प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा, असं ते राग. द्वेष म्हणजे त्याच्या उलट. जेव्हा दोष पाहतो तो दोषास्पद मध्ये प्रेम होऊ शकत नाही, द्वेषच होतो. पण इथे छान म्हणतात की तिथे काही रागद्वेष नाही, तर मात्सर्य नाही, तर अविकारित्वात न अहम असं. आणि तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात न धर्म न चार्थो न कामो न मोक्ष. याचं सोपं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे मी नाही. याला काय म्हणतात? पुरुषार्थ. पुरुषार्थ शब्दाचा अर्थ सुद्धा जाणून घ्या. पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न नाही. पुरुषार्थ म्हणजे पुरुषही अर्थते. माणसाला जे पाहिजे, माणसाची जी इच्छा आहे त्याला म्हणतात पुरुषार्थ. अर्थ म्हणजे इच्छा. तर आपल्या मनामध्ये 4 प्रकारच्या इच्छा आहेत. कोणी म्हणेल नाही नाही, तुम्ही जरा चुकीचं म्हणत आहात. 4 तर एका क्षणात. जीवनामध्ये फक्त 4, ऍक्च्युली 4च. 4मध्ये सगळ्या समावून जाते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता इथे अर्थाची इच्छा. अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे सुरक्षा, हे सगळे अर्थ आहे. याला इंग्रजीमध्ये म्हणतात 4 गोल्स इन लाईफ. 4 ध्येय असे. एक असतं गोल ऑफ लाईफ आणि एक आहे गोल इन लाईफ. गोल म्हणजे ध्येय. तर हे सगळे काय जीवनामधील हे ध्येय आहे, पण जीवनाचं ध्येय नाही आहे. काय ना, जसं कोणी एक विद्यार्थी आहे, तर आता काय 10वी मध्ये आहे, तर त्याचं ध्येय काय आहे? 10वी पास करायचे, 11वी पास करायचे, हे त्याचे अनेक असे गोल. पण शेवटचं काय? मला डिग्री पाहिजे.
ते पूर्ण शिकण्याचं ध्येय एक आहे, पण इमिजिएट काय आहे? हे पास करायचं, हे पास करायचं. टुडे माय गोल इन लाईफ इज टू पास दिस एक्झाम. कळतंय ना? तर त्याचप्रमाणे हे छोटे छोटे जे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, त्याला पुरुषार्थ म्हणतात. त्यामध्ये पैसा आला. आता पैसा जर कमवायचा आहे तर म्हणे ज्ञान, म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञान, तर ज्ञानाची इच्छा आहे, ज्ञान मिळवण्याची एक पुरुषार्थ आहे. अच्छा, अर्थ झालं म्हणजे ज्ञान मिळालं, ज्ञानामुळे जॉब, पैसा मिळाला. आता पैशानी काय करायचं? म्हणजे काम, एन्जॉय दिस वर्ल्ड. जगाला काय उपभोग करण्याची जी एक इच्छा आहे जगाची, त्याला म्हणतात काम. कामना हजारो प्रकारचे करायचं. मी इथे जाईन, तिथे जाईन, हे करीन, ते करीन, जे आपण स्वप्न पाहतो, तर ते काम पुरुषार्थ आहे. आणि मग काय? धर्म. आता धर्म फार कमी लोकांमध्ये, अर्थ आणि काम सगळे. 100% लोक जे आहे ते अर्थ कामामध्ये गुंतलेले आहे, त्यांना आवडतं. पण धर्माची इच्छा किती लोकांमध्ये? कमी लोकांमध्ये. तर धर्म म्हणजे काय? तर म्हणे जरा काय देवधर्म, देवाची भक्ती करणे किंवा समाजाचं सेवा करणे, थोडं म्हणजे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन, स्वार्थ सोडून परमार्थ करणे, धर्म. आणि परमार्थ, जो खरा परमार्थ काय आहे तर म्हणे मोक्ष. आता हे मला सगळं काही सोडून मुक्ती पाहिजे. आता मुमुक्षू लोक तर कमी आहे. मोक्षार्थी त्याला म्हणतात. हे कोणी धर्मार्थी, कामार्थी, अर्थार्थी. अर्थी म्हणजे जो इच्छुक आहे. विद्यार्थी म्हणजे काय? हा, विद्येचा इच्छुक. अर्थार्थी शब्द येतो गीतेमध्ये, अर्थाचा इच्छुक. तर मोक्षार्थी किंवा मुमुक्षू तर असे लोक कमी आहे, पण आहे समाजामध्ये अजूनही असे लोक. तर म्हणे असे हे जे 4 पुरुषार्थ आहे हे आत्म्यामध्ये नाही, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, आणि ते असायलाही पाहिजे. आणि त्यानेच आपली वाटचाल त्या आत्म्याकडे होईल. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा. तर जेव्हा मोक्षाची इच्छा तो करेल तेव्हाच त्याला मुक्ती मिळेल की नाही? साधना ठीक आहे, साधनेच्या लेवलवर ही इच्छा असायला पाहिजे, पण आत्म्यामध्ये काही मोक्षाची इच्छा वगैरे नाही, मनामध्ये आहे, परत तेच आहे. आता माणसाची प्रगती होती म्हणजे काय? उन्नती होती म्हणजे काय? मन त्याचं उंचीवर जात म्हणजे काय? त्याचं इच्छेचं स्वरूप, इच्छेचा प्रकार म्हणा, तो चांगला चांगला होत जातो. आणि फायनल इच्छा काय? मोक्ष. भक्तिशास्त्रामध्ये काय म्हणतात? हेची दान देगा तेव्हा तुझा विसर न. ही रामायणामध्ये भरत, रामाचा भाऊ, तो म्हणतो धर्म न अर्थ न काम रुची गती न चहू निर्वाण. हे 4ही पुरुषार्थ नकोय मला. मग म्हणे काय पाहिजे? जन्म जन्म रती राम पद यह वरदान ना. मला फक्त देवाची भक्ती पाहिजे. पंचम पुरुषार्थ म्हणून भक्तीला पंचम पुरुषार्थ. जे भक्त लोक आहेत त्यांना जन्म घेण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. का? ते म्हणतात की भक्ती करायला आम्हाला मिळेल. हे पहा, असं आहे, जन्मामध्ये प्रॉब्लेम नाही. जन्म घेऊन जर तुम्ही परत संसारामध्ये जात असेल तर मग तसा जन्म नको. पण जर मला भक्तीसाठी जर जन्म पाहिजे तर मग मागणी चांगलीच आहे की नाही? म्हणून भक्त लोक म्हणतात की आम्हाला परत जन्म द्या. याच्यासाठी नाही की नाही जगाचा भोग खरा आहे, भक्ती करू. आणि ज्ञानामध्ये काय म्हणतात? मुक्ती. तो भक्त खरं म्हणजे मुक्तच असतो, जगामध्ये राहून जगापासून वेगळा आहे ना. तर
धर्मो न का आत्म्यामध्ये हे काही चारी पुरुषार्थ नाही झालं. मग कोण आहे परत चिदानंद, मी चैतन्य रूप आहे. आणि त्या चैतन्यामध्ये विकार नाहीये, पुरुषार्थ. अच्छा, आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात तर म्हणे न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यम न पापम, पुण्य पाप मी नाहीये. आता इथे पुण्य पाप म्हणजे कर्म, मी कर्म नाहीये आहे की नाही. चांगले कर्म म्हणजे पुण्य, वाईट कर्म पाप, ज्याच्यामुळे ताप संताप पश्चाताप आपल्याला अनुभवास येतो त्याला म्हणतात पाप. त्यामुळे पाप मी नाही. आत्म्यामध्ये कोणत्याच प्रकारचे कर्म नाही, म्हणून आत्म्याला अकर्ता म्हणतात की नाही. अकर्ता, गीतेमध्ये देव म्हणतात की जो आपल्याला कर्ता मानतो तो मोठा मूढ आहे, विशेष मूढ आहे, स्पेशल मूढ. अहंकार विमूढ आत्मा कर्ता हमिती म्हणणे. आपण म्हणतो पापात्मा आहे, पुण्यात्मा आहे, धर्मात्मा आहे, हे सगळे कर्त्याचेच नाव आहे ना. चांगले कर्म करणारा पुण्यात्मा, मग पापात्मा, धर्मात्मा. आत्म्यामध्ये आपण पाप जोडलं की पापात्मा, आत्म्यामध्ये पुण्य जोडले की. तर इथे हा जो अध्यास आहे तो त्याला बाजूला करायचा, अपवाद करायचा आहे की मी पापात्मा नाही, पुण्यात्मा नाही, मी फक्त शुद्धात्मा. न पुण्यम न पापम. पण एक आहे की मी शुद्धात्मा आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा मी पुण्यात्मा होईल. पुण्यात्मा झाल्याशिवाय शुद्धात्म्यापर्यंत आपली गती होणार नाही. तर कोणी म्हणाल अच्छा मी पुण्य नाही पाप नाही, तुम्ही पुण्य नाही करा. तुम्हीच म्हणत आहात की आत्म्यामध्ये पुण्य नाहीये, तुम्ही कशाला करू. हे पहा असं आहे की आपण ट्रेन सोडतो, ट्रेनमध्ये बसतो आणि मग काय स्टेशन आलं की. तर एकाने म्हटलं की जर ट्रेन मधून मला उतरायचं आहे तर मी चढू कशाला. आहे ना उदाहरण. आता याने काय होईल, ठीक आहे ट्रेनमध्येच बसून राहायचं नाहीये, पण जर तुम्हाला कुठे पोहोचायचं असेल तर आधी त्याचा उपयोग करून मग सोडायचा. तर आधी पुण्य करून मग पुण्य सुटले पाहिजे किंवा आपोआप सुटतात. पुण्यामुळेच मनाचं पावित्र्य शुद्धीकरण सगळं होतं आणि मगच त्याला कळतं की मी पाप पुण्याच्या पलीकडे आहे. भजगोविंदमध्ये श्लोक आहे की नाही कसा, पुण्या पुण्य विवर्जित पंथ रमते बालोन्मत्त वदेव रत्याचरपट विरचित कंथ. त्यामुळे पाप पुण्याच्या पलीकडे. तेच इथे की मी काही करताच नाही तर मी पापी नाही, पुण्यात्मा नाही. अच्छा, आणखीन न सौख्यम न दुःखम. आत्म्यामध्ये सुख नाही दुःख नाही. आता हे सौख्यम दुःखम काय आहे तर म्हणे परिणाम आहे. पाप पुण्याचा परिणाम काय आहे, सुख दुःख. तर जर मी करताच नाहीये तर मी सुखी मी दुखी हे सुद्धा काय चुकीची समज. मी सुख दुःखाचा साक्षी आहे. हे बोलण्यास फार म्हणजे काय सोपं आहे, पण आता आपले शास्त्र हे नाही सांगत की सोपं आहे की कठीण आहे. जे सत्य आहे ते आम्ही सांगतो. आता तुम्हाला जमत असेल तर करा, शास्त्र असं. खरं आहे आत्मा थोडी सुखी दुःखी. आता आत्मा आणि जीवात्मा याच्यामध्ये सुद्धा फरक आहे ना थोडासा. आज आपण आपल्याला जीवात्मा मानतो. जीवात्मा पुण्यात्मा पापात्मा धर्मात्मा सगळं आहे, पण शुद्ध चैतन्य त्याला आत्मा म्हणतात. हे सुद्धा तुम्ही जरा क्लिअर करून घ्या. याच्यामध्ये जीवात्मा काय आत्मा एकच. आणि विशेष करून जेव्हा कोणाचं काय मरण वगैरे होतं तर काय म्हणतो आत्मा गेला, आत्म्याला शांती मिळो. आता असं अरे आत्मा तर चिदानंद रूप आहे.
तर तिथे आत्मा येत नाही, जात नाही, जीवात्मा जातोय. नाही तर मनामध्ये प्रश्न येईल की नाही, इतकं आत्म्याचं छान वर्णन करताय तुम्ही आणि मग असं म्हणता आत्म्याची गती चांगली हो किंवा त्याला शांती मिळो. आत्मा म्हणजे या पोकळीप्रमाणे निराकार, निर्विकार, व्यापकार. आणि जीवात्मा म्हणजे घटाकार, मर्यादित. आत्म्यामध्ये जेव्हा आपण अज्ञान जोडतो आणि मग जेव्हा आपण स्वतःला पाहतो तर त्याला म्हणतात जीवात्मा. आत्मा प्लस अज्ञान. जेव्हा मला स्वतःचं ज्ञान नाहीये तेव्हा मी कोण आहे? जीवात्मा. ज्ञान झाल्यावर तो कधीच म्हणत नाही की मी जीवात्मा आहे. एक संत म्हणायचे की त्यांनी भागवत केलं आणि ते फार मोठे मोठे सिद्ध लोक ते भागवत ऐकायला यायचे. आता भागवत ऐकलं ज्ञानी लोकांनी. आता ते म्हणे की आम्ही तुम्हाला काही गुरुदक्षिणा देऊ कारण आम्ही भागवत ऐकलंय. आता ते संत म्हणाले की अरे तुम्ही एवढे मोठे ज्ञानी, तुमच्याकडून काय दक्षिणा? त्यांनी म्हणे काही तर दक्षिणा आम्ही देऊ. तर काय दक्षिणा दिली त्यांनी? ते म्हणाले त्या कथाकारांना, अखंडानंद महाराजांचाच किस्सा आहे, ते म्हणाले की आजपासून तू आपल्याला जीव मानू नको, तू ब्रह्म आहे हे मी दीक्षा दिली, म्हणजे दक्षिणा दिली. आणि ते म्हणतात की खरंच त्यानंतर मला कधीच असं वाटलं नाही की मी एक जीवात्मा आहे. म्हणजे ते बंधन किंवा काय अज्ञान आवरण एकदम नाहीच. तर फरक आहे जीवात्मा आणखी ना. आत्माच अज्ञान अवस्थेमध्ये जीवात्मा. हे पहा म्हणून काय संन्यासी किंवा ज्ञानीचं काही श्राद्ध वगैरे करत नाही का? कारण आता त्याची गतीच नाही पुढे, तो मुक्त. पण तो अज्ञानी असेल तर तो स्वतःला जीव मानत आहे, तर मग त्याची गती होत आहे. आणि जसं शरीर त्याला मिळतं त्याप्रमाणे तो बनवला जातो. जीवामध्ये काही लिंग नाहीये, नो जेंडर. ज्या शरीरामध्ये जातो तो पुरुष पुरुष, स्त्री स्त्री. तर इथे त्याचा निषेध केला. न पुण्यम न पापम न सौख्यम. आणखीन मग बस एवढं म्हणून पूर्ण करतो. न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ. आता पहा इथे छान किती चांगले चांगले शब्द आहे. मंत्र, तीर्थ, वेद, यज्ञ, आणि सगळ्याचाच तुम्ही निषेध करत आहात. तर समोरच्याने म्हणे हा म्हणजे हे आम्हाला आवडलं कारण मी काहीच करत नाही, मंत्र यज्ञ. फार छान, असंच तुम्ही खरं सांगत. आता परत काय आहे, एक आहे एक ज्ञानी आहे आणि एक महाज्ञानी आहे. दोघांची स्थिती जर तुम्ही पाहिली, तोही काही करत नाही, जो नास्तिक आहे. आणि ज्ञानी आहे त्याला काही गरज नाही म्हणून तो करत नाही. आपल्यासारखे जे मध्ये आहे इकडचे ना तिकडचे आदल्या काय न हा नाही मराठी अध्यात्म जो ना अध्यात्म काय हा त्यालाच अध्यात्माची गरज असते. न मंत्र न तीर्थम हे सगळं त्यांनी केलंय, त्यामुळे त्याला ही जाणीव झालेली की मी याच्या पलीकडे आहे ना. आधी सोडायचं नाहीये, करून मग ते सुटलं पाहिजे. हे काय सोडायचं आणि काय सुटलं, हे आपोआप सुटतं. जर मी सोडत आहे मंत्र तीर्थ वगैरे म्हणजे काय, अजून कर्तृत्व भाव आहे, जीव भाव आहे. उद्या सांगेन आणखी. स्वतःच हे झालं पाहिजे. जसं झोपेचं मी उदाहरण दिलं, आपण याच्यात न मंत्र न तीर्थ. आता 4 वेद आहे, यज्ञ याग किती आहे, भरपूर आहे. ते सगळे त्यांनी केले. आणखीन काय, त्याचं मन शुद्ध झालं, त्याला ज्ञान झालेलं आहे. म्हणून तो म्हणतो की आता याची काही गरज नाही.
आणि परत आत्म्यामध्ये काही मंत्र नाही, की तीर्थ नाही, की यज्ञ नाही. आत्मप्राप्तीसाठी याची गरज आहे. मग म्हणतात अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. मी भोज्य नाही, भोक्ता नाही, भोजन नाही. त्रिपुटी याला म्हणतात ना, त्रिपुटी. भोज्य म्हणजे विषय, भोक्ता म्हणजे विषयी म्हणू शकतो, विषयाला जाणणारा, विषयाचा उपभोग करणारा. आणखीन ती जी क्रिया आहे भोगण्याची, भोजनम, तर क्रिया, कर्ता आणि विषय तिन्ही मी नाही. मग कोण आहे तर परत चिदानंद. आज इथेच थांबू आपण. 4 श्लोक म्हणू आपण. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमि न तेजो न वायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंयो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोश न वा पाणिपादौ न चोपस्थपायु. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे न चार्थो न कामो न मोक्षः. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः. अहं